नमस्कार, मी मृदुला. ग्लोबल मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि सध्या नवरात्र सुरू आहे. अतिशय भक्तिपूर्ण असं वातावरण आहे. आणि तोच नवरात्रीचा धागा समकालाशी जोडत आपण जागर करतो आहे स्त्री शक्तीचा. आणि ही स्त्री शक्ती कुठली आहे? जगभरातली ही मराठी स्त्री शक्ती आहे, जिनी कर्तृत्वानी आपलं नाव गाजवलंय, मराठीचं नाव गाजवलंय, आपल्या संस्कृतीचं नाव गाजवलंय. आणि आज अशीच एक अतिशय कर्तृत्ववान नवदुर्गा आपल्याबरोबर आहे. थेट शिकागोहून आपल्याशी बोलते विद्या जोशी. विद्या, तुझं खूप खूप स्वागत. नमस्कार आणि थँक यू मृदुला. थँक यू. आणि नाहीच खूप का? मला आनंद होतोय या शो वरती यायला, कारण हा अतिशय फेमस शो झालेला आहे सध्या सर्व जगभर. तर एका कर्तृत्ववान स्त्रीपेक्षाही एका कर्तृत्ववान स्त्रीशी बोलताना मला आता आज खूप आनंद होतोय. नाही गं. तर आता विद्याची ओळख काय करून द्यायची? विद्या, मी तुला तूच म्हणते हां. तर विद्याची ओळख म्हणजे तसं पाहिलं तर ती होमिओपॅथीची डॉक्टर तर आहेच, पण इकडे थेट तिने भरारी घेतली अमेरिकेमध्ये. आणि आज अमेरिकेत आपण बघतोय की नॉर्थ अमेरिकेमध्ये तर तिने एक स्वतःचा असा पाया रचला आहे. त्या तिथे येऊन सुद्धा तिने एम-बी-ए केलं हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. पाथ इनसाइट्स नावाची कंपनी काढली. आणि त्याचबरोबर मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे प्रोफेशन बरोबर मराठी आपली संस्कृती टिकवण्यासाठी ती तिची जी धडपड आहे ना, हॅट्स ऑफ. आणि सगळ्यात तुम्हाला मला सांगावसं वाटतंय, याच प्रयत्नांना दाद देत आज BMM जी संस्था आहे, की जी पूर्ण नॉर्थ अमेरिकेत मराठी संस्कृती टिकवण्यासाठी धडपड करते. सगळ्या मंडळांची एका छत्राखालीची संस्था, तिची ती प्रेसिडेंट झाली आहे. आणि मला ना तुझ्याविषयीची तर माहिती जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. पण अख्ख्या जगातल्या लोकांना ना या BMMनी खूप आकर्षित केलंय. तर मला BMM बद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. नक्की. थँक यू मृदुला. आणि बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका हं, ही जवळ-जवळ 1900 81 ला म्हणजे पहिलं बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन झालं. त्याच्याही अगोदर ही स्थापन झाली होती. आणि हं. इतकी वर्ष जुनी संस्था सर्व अमेरिकेतील सर्व बांधवांना एकत्र ठेवण्यासाठी आणि एकत्र आणण्यासाठी, म्हणजे पहिल्यांदा एकत्र आणणं, कारण त्यावेळेस ती काळाची गरज होती. एवढ्या वर्षापूर्वी तिथे आपली लोकं थोडीफार इकडे स्कॅटर्ड होती. आत्ताच्या मानाने अ, तेव्हा त्या लोकांचा जो नंबर किंवा लोकं जेवढी होती ती कमी होती. तर त्यावेळेला सगळ्या लोकांना एकत्र करून नंतर दर 2 वर्षांनी बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन करायचं. म्हणजे त्यावेळेला ती प्रत्येक एकेका सिटीने अधिवेशन होस्ट करून सगळी मंडळं तिथे एकत्रित यायची. विचारांची देवाण-घेवाण व्हायची, सांस्कृतिक देवाण-घेवाण व्हायची. इंडियावरून कलाकार बोलवायचे. म्हणजे आपण एक असा उत्सव असतो ना, किंवा लग्न कसं असतं, जसं तिकडे सगळीकडची वऱ्हाडी मंडळी येतात, तसं ते एक सांस्कृतिक लग्न तू म्हणू शकतेस, की अमेरिकेभर सगळी लोकं एकत्र येऊन एका जागी जी सिटी होस्ट करायची, तिथे ते लोक तो उत्सव सगळा पार पाडला जायचा. आणि अ, अनेक गोष्टींमध्ये म्हणजे बृहन्महाराष्ट्र मंडळाचा मी आता जेव्हा काम करते तेव्हा सगळा इतिहास बघते ना, तर ते अशी जशी एक घडी उलगडत जाते ना, तशी एक गोष्टीने तो इतिहास असा म्हणजे पुढे गेलेला आहे. म्हणजे इट हॅज बिकम ऑल्वेज आपल्या कम्युनिटी सारखं प्रोग्रेसिव्ह. नवीन लोकांना अकोमोडेट करून घेणं, नवीन विचारांची देवाण-घेवाण करणं हं. आणि नवीनांना पण हो म्हणणं, जुन्यांशी म्हणतात तसं अ, तेवढे लागेबांधे किंवा तेवढे संबंध सगळे तसेच व्यवस्थित ठेवणं. आणि अशाने जे बृहन महाराष्ट्र मंडळ सगळ्या नॉर्थ अमेरिकेमधल्या म्हणजे अमेरिका आणि कॅनडामधल्या सर्व लोकांना एकत्रित आणण्याचं, एकत्रित ठेवण्याचं आणि हा जो कलेचा, हा सांस्कृतिक आणि हा विचारांचा सगळा आपला वारसा आहे, ते पुढे नेण्याचं काम करत आहे. म्हणजे मी तुला येस. म्हणू शकते मधुला, की जुन्यांचा अनुभव आणि नव्यांचा उत्साह अशा दोन्ही गोष्टी एकत्र घेऊन बृहन महाराष्ट्र मंडळाची चा प्रवास चालू आहे. हो, येतो. आणि घोडा अगदी वेगाने धावतोय असं म्हणायला काहीच हरकत नाही. 2022 मध्ये न्यू जर्सीला ते होणार आहे. आणि ते तर हो. प्रचंडच मोठं म्हणजे मोठा सोहळा असतो. ते मॅनेज करणं पण खूप कठीण असतं. आणि त्याची अख्खी धुरा आता तुझ्या आणि तुझ्या लोकांच्या खांद्यावर आली आहे. त्या कन्व्हेन्शन बद्दल आपल्या जगभरातल्या लोकांना काय सांगशील? नक्की.
कारण की काय झालं खरं तर हे कन्व्हेन्शन मृदुला 2021 ला होणार होतं. पण आता जसं म्हणतो तसं की न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती या 2020 ला. म्हणजे असं मी म्हणते ना की 1 वर्ष असं जसा डिसेंबर महिना जवळ येतोय ते मला मागचा डिसेंबर महिना आठवतोय, की असं होतं की आपण यावर्षी हे करणार, ते करणार, कन्व्हेन्शनचं काम करणार आणि अशा आपल्या एकंदर पण सगळ्या गोष्टी असतात की आपण ठरवतो की यावर्षी करणार आणि ते वर्ष असं वेगळंच त्याचं म्हणजे वेगळंच आलं समोर. तर कोविडची जी सिच्युएशन झाली त्याच्याप्रमाणे 20-21चं कन्व्हेन्शन हे 20-22 ला होतंय आणि हं. 20-22 ला न्यू जर्सीला म्हणजे जवळ-जवळ 35 वर्षानंतर पोस्ट कोविड म्हणता येईल. तर पोस्ट कोविड असं ते कन्व्हेन्शन होतंय की जिथे सगळी लोकं उत्साहाने म्हणजे मी काय स्पेसिफिकली पोस्ट कोविड म्हणते की लोकांना पण म्हणजे परिस्थितीशी आपण सामना करतोय, पण लोकांना पण मनामध्ये खूप असं अनइझीनेस झालाय की सगळ्यांना भेटायचंय. म्हणजे आपण सोशल डिस्टन्सिंग म्हणतो, आपण करतोय कारण ते आपल्यासाठी गरजेचं आहे. पण हं. शेवटी आपण हामनुष्य सोशल म्हणजे प्राणी आहे. मनुष्य प्राणी आहे. सो बेसिकली लोकांना भेटायचंय तर पीपल आर लुकिंग फॉरवर्ड. सो हं. न्यू जर्सी सारखं आणि ते पण अमेरिकेतलं खूप मोठं मंडळ आहे न्यू जर्सी. हं. तिथे हं. कन्व्हेन्शन 2022 ला अटलांटिक सिटी इथे होणार आहे आणि हं. त्यासाठी जे काही गोष्टी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट किंवा कन्व्हेन्शन सेंटरचं कारण आत्ता त्यांनी जस्ट कन्व्हेन्शन ते घेतलं की आम्ही करू म्हणून नक्की त्याचे शिवधनुष्य ते पेलायला म्हणतात तसं हं. तसे ते सज्ज झाले आणि ते जे कॉन्ट्रॅक्टचं किंवा अटलांटिक सिटीच्या कॉन्ट्रॅक्टचं वगैरे ते सगळं काम चालू आहे. तर हं. 2022 ला म्हणतात तसं हं. हे कन्व्हेन्शन न्यू जर्सीला अटलांटिक सिटी इथे होईल आणि जवळ-जवळ 500 व्हॉलंटिअर्स आणि हं. आमची सगळी टीम बृहन्महाराष्ट्र मंडळाची हे कन्व्हेन्शन अतिशय उत्साहाने करण्यासाठी सज्ज झालेलो आहोत आम्ही आणि मला हं. नक्की खात्री वाटते की सगळी मंडळं आम्हाला याच्यामध्ये नक्की मोठा पाठिंबा देतील आणि तिथे जास्तीत जास्त हजेरी लावून म्हणतात तसं ते कन्व्हेन्शन उत्साहाने पार पाडण्यासाठी अ, तिथे हजर होतील. अच्छा. विद्या मला म्हणजे एक थोडक्यात विचारायचं होतं, की बी-एम-एम बद्दल आम्ही खूप ऐकतो आणि सगळ्यांचा खूप म्हणजे बी-एम-एम कधी होणार त्यासाठी खूप तयारी आधीपासूनच सगळ्यांची सुरू असते. एकूणच तो सोहळा कसा असतो आणि काय-काय कार्यक्रम त्यामध्ये असतात? अगं खूपच अविस्मरणीय. म्हणजे तू विचार कर सगळ्या जगभरातून म्हणजे जगभरातून कारण इंडियातून पण लोकं येतात. 2.5 हं. दिवसाचा तो कार्यक्रम असतो. म्हणजे हं. शुक्रवार मोस्टली लाँग वीकेंड जो असतो आपला 4 जुलैचा, त्याच्या आजूबाजूला धरून ते कन्व्हेन्शन करावं असं चालेल. साधारणपणे हां, म्हणजे असं म्हणतात की त्याच्या कारण कसं एक सुट्टी कमी घ्यावी लागते ना गं येण्यासाठी. त्याच्याप्रमाणे बरोबर. सो खरं साधारण शुक्रवार, शनिवार, रविवार असा म्हणजे शुक्रवार, शनिवार पूर्ण दिवस आणि हं. शनिवारचा सॉरी शुक्रवार, शनिवार पूर्ण दिवस आणि रविवारचा अर्धा दिवस आणि हं. हे 1, 2 आणि म्हणजे हाल्फ डे असे 2.5 दिवसाचं कन्व्हेन्शन आणि हं, हं. डे झिरो म्हणजे गुरुवार. गुरुवारला ओके. बृहन्महाराष्ट्र मंडळाचं उत्तरंग, नंतर हां. म्हणजे उत्तरंग म्हणजे सिनियर सिटिझन्स साठीचे प्रोग्राम्स, नंतर हां. आपलं सी म्हणजे डॉक्टरांसाठीचे कॉन्फरन्सेस, बिझनेस हं, हं. कॉन्फरन्सेस अशा हं, हं. अनेक प्रकारच्या गोष्टी त्या डे झिरोला होतील. यावेळेस आम्ही एखादेच कारण आता बृहन्महाराष्ट्र मंडळाचा नवीन उपक्रम आम्ही हातात घेतलाय रेशीम गाठी म्हणून. तर अच्छा. रेशीम गाठी म्हणजे वधूवर सूचक मंडळ, बी अरे वाह! नॉर्थ अमेरिका हां, हां. मॅट्रिमोनियल आणि ही हां, हां. काळाची गरज आहे. मुलांना कारण आता साधारणपणे मोस्टली इकडचीच मुलं जर आपल्या विचारात वाढलेली जर मुलं असतील, तर नक्की त्यांना हं. आवडतात जोडीदार म्हणून. तर हं. आम्ही ते काम हातात घेतलंय. आमची वेबसाईट जवळ-जवळ पूर्ण होतेय. तर जेव्हा हं. ती त्यामुळे तो वधूवर सूचक मेळावा म्हणा, म्हणजे तो आत्तापर्यंत होतोच आहे, पण तो थोड्याशा वेगळ्या प्रकारे यावेळेला हं. होईल. म्हणजे डे झिरोला त्या गोष्टी असतील, रेशीम गाठी हं. वगैरे आणि अजून जर कोणी काही नवीन उपक्रम आणले, तर ते डे झिरोला आणि हं. ओपनिंग सेरेमनी असते शुक्रवारी, अच्छा. ज्याच्यामध्ये स्पीच असतं. म्हणजे आम्ही साधारणपणे इंडियावरून पण आपण डिग्नेटरीज बोलवतो आणि हं. स्पीच असतं त्या लोकांचा. प्रमुख पाहुणे असतात कन्व्हेन्शनचे. हं, नंतर हं. नॉर्थ अमेरिकेमधले प्रोग्राम, इंडियामध्ये प्रोग्राम आणि असा कल्चरल प्रोग्रामिंगने असं आपण म्हणतो ना खचाखच भरलेला परिपूर्ण भरलेला. परिपूर्ण हां. असं आणि असं 2.5 दिवसाचा हा म्हणजे मी सांगते ना अविस्मरणीय सोहळा असतो. हं. म्हणजे हो. मला असे खूप ऐकलंय. व्यक्त हं. करताना पण म्हणजे इफ आय कॅन इमॅजिन आणि तर इतका तो सोहळा सुंदर असतो. आता मागच्या 2 वर्षाच्या पूर्वी जे डेट्रॉइटचं कन्व्हेन्शन होतं तिथे ग्रंथदिंडी म्हणून सुरुवात झाली. म्हणजे हं. रस्त्यावरती त्यांनी सगळ्याकडच्या सिटीज हं. मधल्या लोकांनी ढोल ताशांनी मिरवणूक काढून संमेलनाचं उद्घाटन केलेलं होतं. सो अरे वाह! आपली आपली संस्कृती आणि सगळी आपल्याला पुरेपूर त्या संमेलनामध्ये अनुभवायला मिळते. अ, अनेक नवीन लोकांना आपण भेटतो.
हं, जुने जे लोक असतात किंवा जे आपल्या ओळखी असतात त्यांना उजाळा मिळतो आणि एक हं. आपण 2.5 दिवसाला ही आठवणींची अशी शिदोरी घेऊन शिट. हां, हा नक्की आपण ते सुंदर घरी बोलतेस जातो. तू. या सो खरंच बघा ते म्हणजे खूप आपण घरी जातो ती शिदोरी घेऊन आणि ती पुढची 2 वर्ष पुरवतो आहा! आणि परत नवीन शिदोरी तयार करतो. त्यामुळे वाह! सगळ्यांनी आवर्जून कन्व्हेन्शनला नक्की या. खरंय. मी तुला एक विचारावंसं वाटतं, किती वर्ष झाले तुला अमेरिकेतून? म्हणजे मला जरा तुझा प्रवास जाणून घ्यायला खूप आवडेल. मला जे तुझं शिक्षण आणि त्यानंतरचा तुझा अमेरिकेतला प्रवास आणि तिथे अशा प्रकारे प्रेसिडेंट होईपर्यंतची ही जी सगळी तुझे मजल आहे, तो जो एक म्हणजे त्या पाठीमागे प्रचंड परिश्रम पण असतील. म्हणजे इकडे प्रोफेशन पण सांभाळणं, कल्चर पण सांभाळणं. तर तो तुझा प्रवास जाणून घ्यायला खूप आवडेल. नक्की. आणि मला आता जेव्हा मी विचार करते ना मृदुला, तेव्हा मला हं. असं हसायला येतं. कारण मला अमेरिकेला यायचंच नव्हतं. कारण की अच्छा. होमिओपॅथिक डॉक्टर होते आणि हां. आमचं लव्ह मॅरेज आणि अच्छा. होमिओपॅथिकमध्ये तसं काही नव्हतं, की म्हणजे तसा खरा तर अमेरिकेत स्कोप नव्हता. म्हणजे आपण हां. करू शकतो त्याचं एम-एस वगैरे किंवा या हं. सगळ्या गोष्टी. पण आणि तसं कधी विचार नव्हता. कारण आय वॉज व्हेरी हॅपी इन माय करियर. मी जवळ तिकडे 14 वर्ष स्वतःचं क्लिनिक चालवलं. माझं शेरे पंजाब म्हणून अंधेरीचा भाग आहे, तिकडे क्लिनिक होतं. म्हणजे अच्छा. 2 क्लिनिक्स होती आणि ओके. कधीच असा विचार नव्हता. पण कसं असतं ना, मी एका गोष्टीवरती खूप विश्वास ठेवायला शिकले अगं, की ना हां. व्हॉटएव्हर इज डेस्टाईन ना, इट इज गोइंग टू याह! हॅपन अगदी. त्याच्याप्रमाणे. नवऱ्याला माझ्या महिंद्र इन्फोटेकमध्ये जॉब, मग विप्रोमध्ये जॉब. मग तो आधी सुरुवातीला म्हणतात तसं असं असतं ना, कारण आपण त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायला आपल्याला खूप असा हं, मनाची आणि म्हणतात तसं सगळं असं एकदम संघर्ष होत असतो. मग तो स्वतः आधी B1, B2 वरती व्हिसावरती इकडे एकटा आला लंडनला वगैरे तो राहायचा आणि अतिशय एक म्हणजे गोष्ट म्हणजे सांगावीशी वाटते, की माझ्या 2 मुली आहेत. मिहिका आणि समृद्धी आणि मिहिका. तर दुसरी मुलगी जेव्हा झाली ना म्हणजे अशी समृद्धी म्हणजे जेव्हा 5 वर्षाची असल्यापासून पुढे मोठी होईपर्यंत या गोष्टी चालू होत्या. तर तो मला काय म्हणायचा, की आय अल्वेज लूज धिस स्पॅन ऑफ हर लाईफ. म्हणजे कसं आहे B1 व्हिजिटर व्हिसावरती गेला ना गं, की साधारण 4-5 महिन्याचं तरी प्रोजेक्ट असतं. तर आज हं, मूल हं, रांगतंय. तो नवरा हं. बाहेर पडला, तर जेव्हापर्यंत नवरा घरी येतो ना, तोपर्यंत ते मूल धरून चालायला सुरुवात होते. आई गं! सो ही यूज्ड टू लूज दॅट थिंग. म्हणजे असं आपण एक म्हणतो ना, आयुष्यातला शेवटी एक हं, तो जे मेन हं. फेजेस असतात ना, ते तो छोट्या-छोट्या लूज या करत होता. छोट्या-छोट्या हां. गोष्टी, हं, माइलस्टोन्स. आणि मग जेव्हा हं, समिहिका झाली, तर तो मला म्हणाला, की "अगं ती जेव्हा 6-8 महिन्याची ती मला म्हणाले, "माझं हे आयुष्य आता असं दिसतंय, की मला ट्रॅव्हल करावं लागणार आहे. म्हणजे हं, एक तर इथे बसावं लागणार किंवा बाहेर. तर तू आता म्हणे हं, प्लीज ये." तेव्हा हं, म्हणजे माझ्याकडे मला अजूनही आठवतं माझ्या घरातल्या सासूबाईंनी म्हणजे घरातल्या सगळ्या लोकांनी सांगितलं, "जाऊन तर बघ गं अमेरिकेला. राहू दे गं, हं, तो म्हणतोय ना एवढं, ते 1 वर्ष हं, जाऊन तर बघ आणि मग हं, पुढचं पुढे बघूया." पण ते आपण जेव्हा हं, जाऊन तर बघतो ना मृदुला, हं, तेव्हा ते हं. आपण तिथलेच होतो हळू-हळू. म्हणजे त्यामुळे आम्ही आलो इथे 2007 ला, हं, 2007 जुलैला आणि हं, अगेन सगळ्यांची जशी जी प्रवास असतो जसं H4 EAD म्हणजे हे प्रश्न माहितीच नसतात तिकडे, की हं, आपल्याला हं, तेव्हा काम करता येत नाही. आता तरी म्हणजे आता मी ऐकलं H4 EAD वरती करता यायचं, पण आम्हाला तेव्हा EAD नव्हता H4 वरती वगैरे. हं, पण मग मी तेव्हा MBA हेल्थ केअर केलं हं. त्याच्याप्रमाणे आणि त्याच्यामध्ये ती 2 वर्ष तशी वापरली व्यवस्थित शिक्षण पुढचं घेऊन. कारण आल्यावरती. हां, हां. होमिओपॅथीमध्ये तसं म्हटलं तर एम-एस करून कारण काही सिटीमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करता येते वगैरे आणि हं. शिकागो आणि इलिनॉयमध्ये तेव्हा मग काय 6 वर्षाचा कोर्स करायचा. थोडंसं आपल्याला बघावं लागतं ना, मुलं किती मोठी आहेत. 6 की वर्षांचा? 6 बापरे! वर्षाचा. हो. कारण ते ओह! लोकं तिकडच्या हेल्थ केअरला तसं मानतच नाहीत म्हणजे तिकडच्या डिग्रीजला. इथे तुम्हाला अच्छा. सगळं पोस्ट ग्रॅड टाइप म्हणजे ते तुम्हाला क्रेडेन्शियलिंग जेव्हा मॅच करतात ना, तेव्हा माझं हं. बॅचलर्स आलं. पण बॅचलर नंतर बघा, आज माझी मुलगी मेडिकलला गेली तर तिचे 4 वर्ष आहेत एम-डीसाठी. हां. ते हं. कंप्लीटली 4 वर्ष मला करायचं होते. कारण आपली तिथली बॅचलर्स डिग्री 1 हां. वर्षाचं त्यांचं काहीतरी आहे. तशी अशी 5 ते 5.5 वर्ष त्यांनी मला कोर्स सांगितला. अ, हां. तर मग मी म्हटलं मग एम-बी-ए हेल्थ केअर म्हणजे आय विल गेट अटॅच्ड टू द क्लिनिकल साइड ऑफ द पेशंट्स पण नॉन क्लिनिकल वर्क करू शकते. कुठेतरी मला हं, हॉस्पिटल, हेल्थ केअर याच्याशी अटॅच राहायचं होतं. मग मी हं, ते केलं आणि त्याच्यानंतर मग जॉबला लागले. तर सध्या मी आता ड्युपेज सेंट्रलला कामाला आहे तिथे हं, ॲज अ प्रॅक्टिस मॅनेजर. पण हं, हं, त्याचबरोबर काय ना, मला वाटतं आमच्या दोघांमध्ये धडपड ना भयंकर काहीतरी हं. करायचं. तर माझ्या नवऱ्याने अच्छा. पण मग स्वतःची सॉफ्टवेअर आयटी कन्सल्टिंग कंपनी चालू केली. जवळ-जवळ 10 वर्ष आता आमची कंपनी आहे, पाथ इनसाइट्स अरे म्हणून. वाह!
हं, आणि हं. ऑफिस एक बंगलोरला आहे. इकडे पण डाऊनर्स ग्रोवला ऑफिस आहे. हं, एम्प्लॉईज हं. आहे काही आणि चांगलं काम चालू आहे. तर पण तो जो प्रवास असतो हा एक प्रोफेशनल प्रवास होता, की म्हणजे हं. पण तेव्हा खूप आपण म्हणजे हे आता सांगायला खूप सोपं वाटतं. पण तो हो. जो असतो ना, तो खूप संघर्ष असतो. पण हं. नक्की जर घरातल्यांची साथ असेल आणि हो. मुलांची आणि नवऱ्याची आणि ऑफकोर्स हं. सासू-सासरे, आई-बाबा तरच हा प्रवास होऊ शकतो. सुखकर सुकर होऊ होतो शकतो. आणि सोपा जरा सुकरच जातो. सुकरच होऊ शकतो. आणि हां. आय वॉज व्हेरी लकी. मी हं. शिकागोबद्दल नक्की सांगते. कारण मी शिकागोला 2007 ला आले. ते डायरेक्टली शिकागोला आले. म्हणजे असं लोकं 2-2 वर्ष इथे राहतात तसं नाही झालं. पण मी गर्नी नावाच्या एरियात होते 2010 पर्यंत. आणि 2010 ला मी इथे म्हणतात तसं नेपरविलमध्ये आले. आणि हं. तिथे तेव्हा मी त्याच्यानंतर महाराष्ट्र मंडळात कारण जर 2011 ला शिकागोला कन्व्हेन्शन झालं. तर 2010च्या ऑक्टोबरला मी त्या हं. कन्व्हेन्शनची नॉर्थ अमेरिका प्रोग्राम कमिटी म्हणून आहे. त्याच्यामध्ये म्हणतात तसं माझी मैत्रीण आहे, ती घेऊन गेली मला तिकडे आणि तिथे त्या कमिटीमध्ये मी तिथे काम करायला, व्हॉलंटिअर काम करायला म्हणतात तसं सुरुवात केली आणि मग तो एक प्रवास महाराष्ट्र मंडळाचा त्याच्याप्रमाणे चालू झाला. वाह! खूपच छान. तर मला एक विचारायचं होतं, की आज एक एक इम्प्रेशन असतं, की अमेरिकेतल्या स्त्रिया खूपच सुखवस्तू असतील वगैरे. असं आहे का? अमेरिकेतल्या ज्या स्त्रिया आहेत, त्यांना कुठल्या-कुठल्या पातळीवरती काम करावं लागतं, हे जरा सांग? खरं सांगू का, की मला अमेरिकेतल्या स्त्रिया डे टू डे जर तू म्हणालीस ना गोष्टी, तर त्याच्यामध्ये हं. त्यांना खूपशा गोष्टी आपण म्हणतो ना पाणी, म्हणजे अशी कुठे लगेच धावत जाऊन काही पाण्याची बिलं भरायची आहेत, लाईटची बिलं म्हणजे ऑफकोर्स कॉम्प्युटरवरती आपल्याला भरावी लागतात मृदुला. पण या हं. ज्या डे टू डे लाईन लावून काम करण्याच्या सिस्टममुळे या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. पण अ, हं. अगं शेवटी काय फॅमिली लाईफ तेच आहे. मुलं आहेत, घर आहे, प्रोफेशन आहे. त्यामुळे त्या ज्या सगळ्या इंडियात कराव्या लागणाऱ्या गोष्टी किंबहुना जास्तच गोष्टी कारण आपल्याला इथे एक्झॅक्टली. अगं कोणी सर्व्हंट्स पण नसतात. म्हणजे हो. मी म्हणून जाते ना तर इंडियामध्ये म्हणूनच हा प्रश्न विचारला. मला हो. माहिती आहे. खरंच आहे. इंडियामध्ये जाते तर मला डोळ्यात पाणी येतं बघून घरात हो, 4-4, बाळा. 4-4 4-4 लोकं कामं करतायत आणि म्हणजे चालू आहेत सगळ्या गोष्टी आणि सेवाच गं ती आणि मला इतकं सांगायला हसू येतंय. मी आता यावेळेला पण गेले होते ना, तर घरी गेल्यानंतर त्या बाईने पाणी आणून दिलं. मी तिलाच आपलं म्हणते, "नको, नको मी घेते, मी घेते." म्हटलं एवढी सवय झाली आपली, आपली कामं करायची. आपलं कामं करून घ्यायची. त्याच्या म्हणजे बघ ना, आपण कोणाकडे जेवायला गेल्यापासून म्हणजे स्वयंपाकापासून तर अगदी हं. नंतर ते भांडी धुएस्तवर आणि सगळं एका स्त्रीलाच करावं लागतं. क्लीनिंग, आणि क्लीनिंग. नाही आणि हो ना. असं मी एकदम नाही म्हणणार स्त्रीला, मृदुला म्हणेन कारण तुला पण तुझा जसा नवरा मदत करत असेल, माझा नवरा खरंच म्हणतात तसं हां, सगळ्या याच्यातून सगळ्या हां, गोष्टींमध्ये मदत करतो. कारण की मी हां, नेहमी सगळ्यांना सांगते, जेव्हा मी खूप गोष्टी करते, लोकं म्हणतात ना, "अगं, तू एवढ्या सगळ्या गोष्टी कसं करते?" आणि रवीच्या हं, काही गोष्टी चालू असतात. म्हटलं, "आमचं पॅकेज डील आहे." पॅकेज डील म्हणजे बाय वन गेट वन फ्री नाही म्हणत मी, की हं, समजा इन केस मला एखाद्या दिवशी उशीर झाला ऑफिसमध्ये, तर मला जेवणासाठी मी सांगितलं, की आज लेट होतंय, तर रवी नक्की जेवण काहीतरी बनवून ठेवेल. सो हं, असं नाहीये की खूप एकमेकांवरती अवलंबून आहोत. पण हं. अगदी म्हणतात तसं एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट नाही केली तर दुसरा करू शकणार नाही असं आमच्याकडे काही नाहीये. त्यामुळे वाह! हे हां, करायचंय मग हे करूया आमच्या असं. इकडे. तेच म्हटलं ना, कारण आपण तसं सिस्टममध्ये तयारच होतो ना गं हळू-हळू हो, तसं. हो, हो, हो. खरी गोष्ट आहे. आता हे आपण मराठी कल्चरबद्दल बोलत होतो विद्या. मला असं लक्षात आलं, की तू मराठी शाळा म्हणजे ही जी लहान मुलं आहेत, त्यांनी मराठीच्या पदराखाली वाढावं, त्यांच्यावरती मराठीचे संस्कार व्हावेत, यासाठी देखील तू खूप प्रयत्न केलायस. हो, हो. आणि अगं ती पण मी म्हटलं ना अगेन, की हं. खूपच छान गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आजच मी एका माझ्या मैत्रिणीचं आर्टिकल वाचत होते हां, Facebookवरती. तर आयुष्यामध्ये म्हणे आठवणींची गाठोडी असतात. तर ही एक हां, छान आठवणीचं गाठोडं शिकागो मराठी शाळा म्हणून आहे माझ्या लाईफमध्ये. हां, तर तो हां. प्रवास तसाच झाला, की 2010 ला माझी मैत्रीण आहे लाइक तिच्याबरोबर गेले होते NAPC कमिटीमध्ये हं, आणि त्याच्यानंतर कन्व्हेन्शनमध्ये काम केलं. मग नंतर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम केलं, प्रेसिडेंट म्हणून आणि मग असं असतं प्रेसिडेंट झालं की आम्ही 3 वर्ष ट्रस्टी असतो. तर हं, बेसिकली 2014 मध्ये जेव्हा नितीन जोशी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कमिटीवरती होते, तेव्हा हं, त्यांनी मराठी शाळा चालू करायचं म्हणजे सगळीकडे तेव्हा BMMचा हा खरं तर प्रकल्प आहे, की सगळ्या हं, सिटीजमध्ये, सगळ्या महाराष्ट्र मंडळामध्ये मराठी शाळा चालू करायच्या. तर हं.
त्यांनी अप्रोच केलं होतं आणि केदार नौकल हा त्यावेळेस प्रेसिडेंट होता महाराष्ट्र मंडळाचा. म्हणजे मी ट्रस्टीमध्ये होते वाटतं 2014ला. हो. तेव्हा मग त्याने ती संकल्पना माझ्यासमोर मांडली आणि मी म्हटलं हो करूया ना. कारण मला अशी माझी मुलं पण त्या ग्रोईंग एज मध्ये होते, तर मला ते प्रॉब्लेम्स माहिती होते आणि ऑफकोर्स आपल्याला हं, करण्याचा उत्साह भयंकर असतो. म्हटलं हं, नक्की करूया. आणि हं, मग मी कम्युनिटीमध्ये हाक मारली. तर हं, भराभरा म्हणतात तसं मला अजूनही आठवतं माझ्या पहिल्या मीटिंगला जवळ-जवळ 45 व्हॉलंटिअर्स होते. आम्ही 2 हं, ठिकाणी शिकागोमध्ये मराठी शाळा चालू केल्या. हं, शॉनबर्ग आणि नेपरविल. आणि हं, हं, तेव्हापासून ती ग्रोथ चालूच आहे. 5 वर्ष मी कोऑर्डिनेटर म्हणून काम बघितलं. आता मी शाळेच्या ट्रस्टीमध्ये आहे. आणि हं, एक मला माझं स्वतःचं त्यावेळेस स्वप्न होतं ना, की कुठलीही गोष्ट असते ना, जेव्हा एखादी गोष्ट आपण करतो, तेव्हा ती नेहमी पर्सन ओरिएंटेड नाही ठेवायची, सिस्टम हं, ओरिएंटेड ठेवायची. म्हणजे तो हं, माणूस तिथे असो ना नसो, पॉलिसीज, प्रोटोकॉल्स, पुढचं जे काही व्हिजन आहे, ते इतकं क्लिअर पाहिजे ना, की दुसऱ्या माणसाला पण ते सोपं पडलं पाहिजे. आणि परत ते त्या तत्वापासून वेगळे नाही गेले पाहिजेत. तर हं, माझं असं व्हिजन होतं, की शाळेत नक्की बोलण्यासाठी येतात किंवा शाळेत मराठी पॅरेंट्सला म्हणजे वाटतं, की आपल्या मुलांना मराठी हवं, ही आपली मातृभाषा आहे. तर त्याच्याच बरोबर हे सस्टेनेबल मॉडेल कसं होईल? तर सस्टेनेबल मॉडेल म्हणजे मग काही इथे काही सिटीजमध्ये एखाद दोन आय थिंक अटलांटामध्ये आणि मिशिगनला, की तिथे अक्रेडिटेशन मिळालेलं होतं शाळेला, लँग्वेजला. तर मग मी हं, इथे पण इलिनॉय स्टेटमध्ये तो अप्लाय केला. त्यांना ते सगळं समजावून सांगितलं. 2 कसे आम्ही वर्ग चालवतो, मराठी भाषेचं म्हणजे माझे 2-3 इंटरव्ह्यूज झाले त्यांच्याबरोबर. आणि मग हं, त्याच्यानंतर आपल्या पण भाषेला म्हणजे मराठी भाषेला शिकागोमध्ये राजमान्यता म्हणजे अक्रेडिटेशन मिळालं. म्हणजे जशी फॉरेन लँग्वेज घेतात ना, तशी जर ही हं, मराठी भाषा या मराठी शाळेमध्ये आपल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मराठी शाळेमध्ये जर शिकली आणि ती जर त्यांनी तिकडे दाखवली, तर ते लोकं एक पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणून एक परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेमध्ये तो जो मुलगा पास झाला, तर दे गिव्ह दॅट स्टुडंट 2 क्रेडिट्स डिपेंडिंग अपॉन द वाह! मार्क. हे तर त्यामुळे खूपच ते यश आहे स्पॅनिश म्हणजे. स्पॅनिशला कसं आहे ना, तसं मराठीला झालेलं आहे. आणि वाह! ऑफकोर्स त्याच्यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळ भारतीय विद्यापीठाच्या संयोगाने ज्या काही 5 एक्झाम्स देतो, त्या मात्र पास झाल्या पाहिजेत इकडे. म्हणजे हं, लोकल शिकागो शाळेमध्ये 5 वर्ष स्कूल पण अटेंड केलं पाहिजे आणि मग नंतर ते तसं शाळेमध्ये दाखवू शकतात त्यांच्या वेळ. हं, सो त्याच्यानंतर मात्र मग लोकांना खूपच त्याच्यात इंटरेस्ट म्हणजे कसं असतं ना, की नुसतं त्या क्रेडिटसाठी नाही अगं. मी तुला एक त्याच्यावरून एक साधारण माझा अनुभव सांगते, की छोटीशी आठवण आहे. माझी मुलगी तेव्हा वाय-एम-सी-एच्या डे केअरला जायची. म्हणजे बरं. शाळेनंतर कारण इथे 12 वर्षापर्यंत मुलांना घरात एकटं ठेवू शकत नाही. मग 13 वर्षाच्या झाल्यानंतर आता दे आर ऑन देअर ओन. तर तेव्हा ती हं, माझा जॉब असल्यामुळे ती डे केअरला जायची. आणि हं, एक दिवशी तेव्हा ती मराठी शाळेत पण होती. तिने 5ही लेव्हल कंप्लीट केलेल्या आहेत मिहिकाने. तर तिने एकदा होमवर्क घेऊन गेली तिथे. आफ्टर केला. म्हटलं, "अगं आता हे पुस्तक कशाला शाळेचं?" मी तिला म्हटलं, "तुला तिथे कोण मदत करणार आहे?" कारण अडलं तर कोणीतरी पाहिजे ना मदत करायला. तर मला म्हणाली, की "मम्मा असं नाहीये. माझी जी एक चायनीज फ्रेंड आहे ना तिकडे, ती तिच्या लँग्वेजचा होमवर्क घेऊन येते. तर मला तिला दाखवायचंय धिस इज हे पुस्तक आहे आणि धिस इज माय लँग्वेज." सो तेव्हा मला एकदम असं जाणवलं, की कुठेतरी ओके, पुढच्या पिढीला हे रजिस्टर्ड जर तरी झालं की नाही, की ही हं. मराठी भाषा आपली आहे. त्याच्याप्रमाणे ही आपली लँग्वेज आहे. किती की याच्या मातृभाषा म्हणून तरी दॅट इज रिअली वी हॅव अचीव्ड एव्हरीथिंग. म्हणजे मी जे हो. म्हणते ना, बृहन्महाराष्ट्र मंडळाचं पण तेच उद्दिष्ट आहे, की पुढच्या पिढीपर्यंत आपला सांस्कृतिक वारसा घेऊन गेला पाहिजे. कारण आपण इथे आलोय एवढ्या देशापासून दूर, तर आपल्याला कुठेतरी आपली पाळंमुळं इथे पण जर रुजली गेली, तर आपल्याला खूप आनंद होईल. खरंय मला खूप कौतुक वाटतं याच गोष्टीचं. कारण म्हणजे माझा बराचसा काळ महाराष्ट्रात गेला. मी पाहिलं की महाराष्ट्रात सुद्धा मराठी भाषेकडे तेवढं दुर्लक्ष केलं जातं जितकं आपण बघतोय विदेशामध्ये मराठी भाषा टिकावी, आपली संस्कृती टिकावी यासाठी प्रयत्न केला जातोय. या शाळेमध्ये मग कशा प्रकारचा करिक्युलम असतो? शाळेमध्ये बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अंडर ही शाळा आहे आणि त्यांना 5 लेव्हलसाठी त्यांनी तो करिक्युलम स्वतः बृहन्महाराष्ट्र मंडळाने तयार केलेला आहे. त्यांची हं. स्वतःची कोर टीम आहे. तर त्या लोकांनी तो करिक्युलम तयार केला आणि त्या करिक्युलमला आधारूनच आम्ही शिकवतो. आणि मग त्याच्या शेवटी म्हणजे दरवर्षी शेवटी भारतीय विद्यापीठाबरोबर त्यांनी टाय अप केलेलं आहे बृहन्महाराष्ट्र मंडळाने आणि आपल्या एक्झाम्स असतात.
पण करिक्युलम हा कारण काय ना तिकडचा इंडियातला सगळा करिक्युलम तसा करणं आणि घेणं शक्य नव्हतं. कारण इथे थोडीशा रेफरन्सेस वेगळे असतात, थोडीशी उदाहरणं वेगळी असतात. तर इकडच्या मुलांना जे सोपं पडेल आणि जे योग्य वाटेल तसा तो करिक्युलम बृहन्महाराष्ट्र मंडळाने 5 लेव्हलचा तयार केलेला आहे. मग तो आम्ही फॉलो करतो. अच्छा. तर मला म्हणजे हे सगळं ऐकून इतकं छान वाटतंय, की अख्खी नॉर्थ अमेरिका म्हणजे आपल्याला पूर्वी असं वाटायचं, की इथल्या मुलांना मराठी येत असेल की नाही. आपले जुने संत महंत, शिवाजी महाराज, श्लोक हे सगळंच असतं ना, मला तर वाटतं त्या कोर्समध्ये जेणेकरून मुलांना आपल्या मराठी संस्कृतीविषयी, इतिहासाविषयी कळेल. अगं खूपच छान आणि आमच्याकडे तर म्हणजे मला वाटतं खूपशा महाराष्ट्र मंडळात आहे, पण मी शिकागो महाराष्ट्र मंडळाचं सांगते, की हं. आम्हाला 15-1 मिनिटं गेले 2-3 वर्ष जवळ-जवळ देतायत, की कार्यक्रमामध्ये 15 मिनिटं मराठी शाळेच्या मुलांना ते लोकं अलोकेट करतात. म्हणजे म्हणजे आपण साधारणपणे मंडळामध्ये 5 मेन प्रोग्राम असतात, की संक्रांत, गुढीपाडवा, गणपती, दिवाळी आणि पिकनिक वगैरे. तर त्यावेळेस 15 मिनिटं देतात, की जिथे ते लोकं स्टेज देतात मुलांना आणि मुलांनी स्टेजवरती जाऊन परफॉर्म करायचं. तर मग त्यावेळेस शिवाजींवरती कंप्लीट परफॉर्म केलं. मग त्याच्या निमित्ताने शिवाजी माहिती झाला. तसंच हो. 2017चं जे अधिवेशन होतं त्याच्यामध्ये माऊली म्हणून यांनी एक कंप्लीट नृत्य, नाट्य, संगीतिकाच सादर केली. नाटक त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये फर्स्ट टाईम बीएमएमच्या स्टेजवरती मुलांनी पण भाग घेतला. माऊली म्हणजे ज्ञानेश्वरांच्या आयुष्यावरती होती. तर ते छोटे ज्ञानेश्वर, मग मधल्या पिढीतले आणि मधले म्हणजे मधल्या वयातले, पिढीतले नाही, मधल्या वयातले आणि मोठ्या वयातले असे 3-3 सेटच्या अशा 9 मुलांनी, बाकीच्या सगळ्या मुलांनी वगैरे पण तसा तो भाग घेतला. सो सांगायचा उद्देश असा, की खूप म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे ना, की ते लोकं खूप जवळ आले एकमेकांच्या त्याच्याप्रमाणे. सो आणि संस्कृतीशी आणि त्यांना अशी कसं असतं ना, आपण एखादा धडा वाचायला दिला तर त्यांना एकदम कळणार नाही अगं. म्हणजे कळणार हं, नाही की ते वाचण्याचा इंटरेस्ट नाही दाखवणार. पण ती गोष्टी रूपाने सांगितलं, की त्यांना आता हं, ज्ञानेश्वर जवळ-जवळ शिकागोतल्या सगळ्यांना माहिती आहेत. तर हं. मुलांना म्हणजे आणि शिवाजी, तर या सगळ्या गोष्टी ते लोकं परफॉर्म करतात आणि त्यांना खूप आनंद होतो. म्हणजे आता विद्या पुढचं काय करायचं? हे सगळं विचारत हं. असतात, की आता न्यू जर्सीला कन्व्हेन्शन आहे. परवाच मला एका पॅरेंटचा फोन आला. मला म्हणाले, "काही छान करायचं असेल तर करूया, पण माऊली कसं छान केलं होतं." म्हटलं, "हो, हो, सांगते." नाही मला माहितीये ना या मराठी ग्लोबल व्हिलेजच्या निमित्ताने केवढं म्हणजे मी अचंबित झाली. म्हणजे मी 16 वर्ष स्वतः एका नॅशनल चॅनलला बातम्या देत असताना हे कधी लक्षात नाही आलं, की इकडले लोकं इतकं उत्तम रीतीने मराठी कल्चर प्रिझर्व्ह करतायत आणि त्यासाठी म्हणून म्हणजे माझा हा एकदम मला ते वाटलं, की नाही हा खटाटोप मी केला, की नाही काहीतरी करायला पाहिजे आणि हे म्हणून अगं आणि त्या थक्क व्हायला होतं. थक्क व्हायला होतं. थक्क म्हणजे व्हायला आपला खरंच. अक्षरशः माझा खारीचा वाटा आहे समज. काय लोकं कामं करतात आणि हो. कुठल्या लेव्हलला जाऊन करतात. सगळ्या व्हॉलंटिअर्सला म्हणतात ना माझा थँक यू. आणि आत्तापर्यंतच्या माझ्या प्रवासात पण. कारण त्या सगळ्यांशिवाय शक्यच झालं नसतं, या सगळ्या गोष्टी. अगदी. तर आता अशा काही स्त्रिया आहेत. आजही आपण म्हणतो, की पुरुषसत्ताक आजही समाज आहे. तर अशा वेळेस तू एखाद्या स्त्रीला काय तुझ्याकडून एक प्रकारचा एक ॲडव्हाइस देशील? मला स्वतःला वाटतं, की स्त्रियांनी आधी पहिल्यांदा म्हणतात तसं स्वतःचा कॉन्फिडन्स किंवा अ, स्वतःचा आत्मविश्वास हा कायम ठेवला पाहिजे. आपल्यामध्ये मला वाटतं लहानपणापासूनच म्हणजे स्त्रियांमध्ये, की अशी एक प्रकारची पॉवर असते, की आहे त्या परिस्थितीतून आपण मार्ग काढून पुढे जातो. तर कुठल्याही जरी अ, अ, गोष्टी तून जावं लागलं, तरी एक आत्मविश्वास ठेवा, आत्मसन्मान ठेवा. आत्मविश्वासाबरोबरच आत्मसन्मान हा उपयोग आहे. अतिशय महत्वाचा आहे. कारण कसं आहे ना, की नो वन शुड कुठेही अशी ती लाईन क्रॉस नाही केली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या स्त्रियांना पण सपोर्ट करा. म्हणजे पुरुषांना तर कराच. मी मी अजिबात मी स्वतः अगं एकजूट नावाच्या संस्थेमध्ये काम करते किंवा वुमन एम्पॉवरमेंट साठी करते. पण वुमन एम्पॉवरमेंटमध्ये म्हणजे पुरुषांना कमी लेखणं वगैरे असं नाहीये. आपलं अपलिफ्टिंग बायकांनी बायकांचं कसं करायचं? आपण म्हणतो ना, हो. पाय नका खेचू. दुसऱ्या हं. बायकांना खरंच म्हणतात तसं एन्करेज करा, टाळ्या वाजवा, त्यांना म्हणतात तसं कॉन्फिडन्स द्या. तुम्ही एखाद्या समजा आता मी इथे टुगेदर वी कॅन म्हणून कोव्हिडमध्ये एक सीरीज चालू केलेली आहे, की ज्याच्यामध्ये मी जे बिझनेस किंवा जे स्मॉल एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांचे मी अ, 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 दर बुधवारी लेक्चर्स ठेवते. तर हं. एखाद्या व्यक्तीला पण जर त्याच्यामुळे बिझनेस मिळाला, आपण म्हणतो तसं, काही 2 गोष्टी तिच्या आयुष्यात चांगल्या झाल्या,
तर दॅट इज गुड. दिस इज लाईक अ अपलिफ्टिंग, लाईक तर तुम्ही पॉझिटिव्हली पुढे बघा आणि एकमेकांना सहाय्य करून एकमेकांना पुढे न्या त्याच्याप्रमाणे. तर मी नक्की सगळ्या स्त्रियांना असाच संदेश देईन की स्वतःमध्ये एकदा आत्मविश्वास ठेवा. तुमच्यामध्ये एकदा आत्मविश्वास असला की तुम्ही दुसऱ्यांना पण तो आत्मविश्वास, आत्मसन्मान सगळं देऊ शकाल आणि एकमेकांना मदत करून एकमेकांवरती उगाचच अरे बापरे ही असं काय करते तसं काय करते याच्यापेक्षाही एकमेकांना खरंच मदत करा आणि कम्युनिटीमध्ये पुढे न्या त्याच्याप्रमाणे. तर हा मात्र मी नक्की सल्ला देईन सगळ्यांना. खरंय. नवरात्र सुरू आहे. दुर्गेचं कुठलं रूप तुला जास्त आकर्षित करतं? सगळेच ग. मला म्हणजे सगळी सगळी रूपं चांगली आहेत कारण प्रत्येकाची एक वेगवेगळी म्हणतात तसं वैशिष्ट्य आहे प्रत्येक हो. रूपाचं. आणि हं. मला मला सगळीच रूपं आकर्षित करतात कारण जेव्हा सगळी रूपं एकत्र येतात ना तेव्हा आपण काहीतरी एक करू शकतो. म्हणजे आपल्याला हं. त्या त्या रूपानुसार त्या त्या परिस्थितीत वागावं लागतं. एकदम अगदी दुर्गा खरं. राहून पण चालत नाही कधी कधी आणि एकदम सरस्वती सारखं म्हणतात तसं सारखं. नाहीतर लोक म्हणतात की किती म्हणतात तसं उगाचच ज्ञान देतोय आपण. तर त्या परिस्थितीला अनुरूप ते रूप मला आवडेल आणि ते रूप मला नक्की त्याच्याप्रमाणे घ्यायला आवडतं आणि मग पुढे जायला आवडतं. एक्स्ट्रा हॉबीज पण तुझ्या आहेत मला तर वाटतं ना, हे सगळं करता कसं मॅनेज करतेस एवढं? हं. नाही, नाही. एक्स्ट्रा हॉबीज खूप म्हणजे आहेत आणि मला वाटतं दॅट ओन्ली गिव्हज मी एनर्जी. सर बेसिकली कुकिंग. कुकिंग तर हं, नक्की डेफिनेटली मला आवडतं. मला अगं तेवढा वेळ मिळत नाही, पण छान-छान पदार्थ करायला खूप आवडतात. हं, नंतर कथ्थक मी 3 वर्ष शिकलेले आहे. हं, तर मी डान्स आता मी परत जॉइन करणार आहे म्हटलंय. तर हं, आहे. सिंगिंग पण थोडंफार म्हणजे अगदी एक्सपर्ट नाही, पण नक्की आवडतं. हं. आवडते. ॲक्टिंगमध्ये अगेन वाह! असं नाहीये की अ, खूपच ॲक्टिंगमध्ये आपण म्हणतो ना कलाकार अगदी असं नाहीये, पण ॲक्टिंग छोट्या-छोट्या नाटकांमध्ये काम केलेलं आहे. नंतर अशा अनेक गोष्टी आहेत आणि ऑफकोर्स माझी स्वतःची एक नॉन प्रॉफिट संस्था आहे हं, सहाय्य म्हणून, ज्याच्यामध्ये मी इंटरनॅशनल स्टुडंट्स आणि इकडच्या स्टुडंट्सला डोमेस्टिक व्हायलन्सवाल्या काही झालं काही मदत हवी असेल तर किंवा जी काही मदत म्हणजे लागेल समाजाला ती या संस्थेतर्फे मी करते आम्ही करतो आणि सो या सगळ्या गोष्टींनी मला वाटतं की मला एक ऊर्जा मिळते की हे वाह! सगळ्या बाकीच्या गोष्टी करून आणि समाजाला कुठेतरी आपण आहे ना एक देणं लागतो मला वाटतं की आपल्याला समजा हं. आपण जर या त्या सिच्युएशन मध्ये असू की आपण परत देऊ शकत असू तर नक्की प्रत्येकाने विचार करा काहीतरी परत देण्याचा. कारण त्या समाजाने ना आपल्याला घडवलेलं असतं लहानपणापासून आणि त्याच समाजामध्ये आपल्याला जेवढं जमेल तेवढी मदत करून आपण दुसऱ्या कुठल्या तरी माणसांना घडवू शकतो किंवा तो मार्ग दाखवू शकतो. सो खूप छान वाटतं हे सगळं करताना आणि अगं तुम्हाला हॉबीज म्हणालीस तर मी पार्ल्याची आहे. त्यामुळे हो. पार्ल्याचं पार्ले-टी-एक्सची आहे. त्यामुळे पार्ले-टी-एक्सच्या तो जो सांस्कृतिक वारसा आलेला आहे, उत्कर्ष मंदिर आणि तिकडचा, तर डेफिनेटली नवरा हात हलवतोय. तोही पार्लाच आहे ना हो म्हणून. ना? मग पार्ले-टी-एक्स पार्ला म्हटल्यानंतर ते हां. विचारायचीच गरज नाही की तो सांस्कृतिक नाही वारसा कुठून आणि आला ते. मी पण माहिती म्हणजे तशी मी नागपूरची आणि मी मुंबईत आल्यावरती 2-3 वर्ष पार्ल्यात राहायची. मला तर नेहमी वाटायचं, की मला नवरा हा पार्ल्याचाच मिळावा. असं हं. आणि फक्त आता आम्ही पार्ल्यात राहत नाही ही गोष्ट वेगळी आहे. ते पण असो वेगळंच वातावरण आहे अगं मृदुला. वातावरण वेगळं वातावरण आहे. वेगळंच आहे. म्हणजे हां, आम्ही अंधेरीला आता शिफ्ट म्हणजे नंतर शिफ्ट झालो, पण मी हं, पार्ले-टी-एक्समध्ये होते. मी माझ्या लाइक तिकडे ते हां, एक वातावरण मला अजूनही आठवतं ते उत्कर्ष मंदिर, तिकडचे सगळे हां, प्रोग्राम्स. तर आपण हां, हां. कुठेतरी आता मगाशी म्हटलं ना, आपण समाजाने असं घडत जातो गं. हं. कुठेतरी नकळत आपल्यावरती ते संस्कार होतात. तर आणि घरातले ते संस्कार ते पण आता असतील म्हणजे ते. मला जाणवतात ते, की हो. कविता लिहिते मी. तर कविता लिहिताना किंवा कविता वगैरे म्हणजे असं कुठेतरी नकळत होत गेलेले आहेत संस्कार. अगदी खरं आहे. खरं तुझं बोलणं म्हणजेच किती ऊर्जेचा स्रोत आहे माहितीये का विद्या. मी तर तुला पहिल्यांदाच भेटली आणि इतकी आकर्षित झाली. खरं आहे आणि म्हणून नवदुर्गेतलं तुझं हे रूप मला इतकं भावलं, की मी म्हटलं, की जगातल्या या ज्या काही महिला आहेत त्यात मला अगदी विद्याला बोलवलंच पाहिजे. अमेरिकेत देखील एका स्त्रीला इतक्या सगळ्या पैलूंचा विचार करावा लागत असतो. प्रत्येक गोष्ट तिला बघावी लागत असते आणि त्यातूनच आज हे जे काही विद्याने कमवलं आहे विद्या खूप खूप धन्यवाद. तू मला वेळ दिला आजच्या या इंटरव्ह्यूसाठी. नाही, नाही. थँक यू आणि इट्स माय हॉनर कारण तू मला बोलवलंस या शोवरती.
कारण खरंच छान शो आहे. म्हणजे असं आपल्याबद्दल जेव्हा आपण आता मी अर्धा तास गेले बोलते आहे, तर मला जाणवतं की आपण एका मगाशी म्हटलं तसं ते आयुष्यात त्या आठवणींची गाठोडी आहेत ना, उलगडत गेली माझी पण. सो डेफिनेटली इट वॉज रिअली माय ऑनर अँड प्लेजर टू बी ऑन दिस शो आणि थँक यू सो मच फॉर इन्व्हायटिंग. थँक यू. मला पण खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद.